2000 साली आरोग्य व्यवस्था उत्तम राहण्यासाठी आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षित कुशल डॉक्टरांची अत्यंत गरज आहे। यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तम दर्जाच्या वास्तू आणि परिसर असणं गरजेचं आहे। कोल्हापुरातील शेंडाबाद इथं साकारत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची विविध कामे प्रगतीपथावर आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण झालेल्या अनेक इमारती पूर्णत्वाला गेल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने 4419 चौरस मीटर क्षेत्रफळाचे 150 क्षमता असलेले मुलींचे वसतिगृह बांधून पूर्ण झाले आहे। 21 कोटी 67 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या इमारतीमुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी सोय झाली आहे। त्याचबरोबर 1499 चौरस मीटर मध्ये उभारण्यात आलेले शवविच्छेदन गृह पूर्णत्वाला गेले आहे। 7 कोटी 40 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या शवविच्छेदन गृहामुळे मृतदेहांच्या विच्छेदनासह शवागारासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध परिषदा, व्याख्यानमाला यासाठी 485 आसन क्षमतेच्या ऑडिटोरियमची उभारणी पूर्ण झाली असून अत्याधुनिक ध्वनी आणि प्रकाश यंत्रणा, अकॉस्टिक इंटिरियर डिझाईन असलेल्या या ऑडिटोरियम मध्ये आज हा पहिलाच शुभारंभाचा कार्यक्रम होत आहे। वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान कक्ष आणि परीक्षा कक्षाची इमारत पूर्ण झाली असून 2137 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या इमारतीसाठी 9 कोटी 55 लाख रुपयांचा निधी खर्ची पडला आहे। सदर इमारती उपभोक्ता विभागामार्फत सद्यस्थितीमध्ये वापरात असून या इमारतीबद्दल उपभोक्ता विभाग आणि विद्यार्थी यांच्याकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। शेंडाबादच्या 29 एकर विस्तीर्ण परिसरामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या तब्बल 185 कोटी 32 लाख रुपयांची विविध विकास कामं पूर्णत्वाला येत आहेत। यामध्ये 125 आंतरवासिता आणि 125 निवासी क्षमतेचे पुरुष डॉक्टरांचे वसतिगृह उभारण्यात येत आहे। 8270 चौरस मीटर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रफळाचे हे वसतिगृह अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असेल। त्याचबरोबर महाविद्यालयातील महिला डॉक्टर्ससाठी 125 आंतरवासिता आणि 125 निवासी क्षमतेचे स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात येत आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 150 विद्यार्थी क्षमतेचे मुलांचे वसतिगृह आणि 150 क्षमतेचे मुलींचे वसतिगृह उभारण्यात येत असून सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा या वसतिगृहामध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत। परिचारिका अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी 150 क्षमतेचे वसतिगृह तसंच प्रतिवर्षी 100 क्षमतेचे परिचारिका प्रशिक्षण केंद्र बांधण्यात येत आहे। वरील 5 इमारती मे 2026 अखेर पूर्ण करण्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं नियोजन असून येत्या शैक्षणिक वर्षामध्ये या इमारती विद्यार्थ्यांच्या वापरासाठी सुसज्ज होणार आहेत। वैद्यकीय महाविद्यालय परिसरामध्ये न्याय वैद्यकशास्त्र अर्थात फॉरेन्सिक विभागाची इमारत पूर्णत्वाला येत आहे। 2314 चौरस मीटर क्षेत्रफळाची ही इमारत असून न्याय वैद्यकशास्त्राशी संबंधित विभागांचं काम एकत्रितपणे या इमारतीमध्ये चालणार आहे। या सर्व इमारतींबरोबरच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारामध्ये सर्व सोयींनी युक्त अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्ट आणि टेबल टेनिस कोर्टचं बांधकामही आकार घेत आहे। महाविद्यालय परिसरातील सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात आले असून विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयाला भेट देणाऱ्या सर्वांना प्रसन्नतेची अनुभूती व्हावी यासाठी संपूर्ण परिसर लँडस्केपिंगद्वारे सुशोभित करण्यात येणार आहे। प्रशस्त गेट, विस्तीर्ण पार्किंग,
ओपन एअर थिएटर, ओपन जिम अशा विविध सुविधा महाविद्यालय प्रांगणात उपलब्ध करून देण्यात येणार असून करवीर नगरीच्या लौकिकात भर घालणारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबतच वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून शेंडा पार्क परिसरामध्ये 1100 बेड्सचे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. यामध्ये 600 बेड्स सर्वसामान्य रुग्णांसाठी तसंच कॅन्सर रुग्णांसाठी 250 बेड्सचा स्वतंत्र विभाग तसंच 250 बेड्सच्या सुपर स्पेशालिटी वॉर्डचा समावेश आहे. सद्यस्थितीत शेंडा पार्कमध्ये 1100 बेड्सचे हॉस्पिटल आणि डॉक्टरांसाठी आवश्यक वास्तू निर्माणाचे कार्य प्रगतीपथावर आहे. त्या कामाची प्रगती राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. अवजड वाहनांना परिसरात ये जा करण्यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते असणं आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालयाच्या परिसरात सपाटीकरण, सुशोभीकरण, बांधकाम यासारख्या प्रक्रिया पूर्ण करून हे काम अंतिम टप्प्यात आणलं आहे. लवकरच रस्त्यांचं काम पूर्णत्वाला जाणार आहे. या रस्त्यांमुळे रुग्णांची आणि विद्यार्थ्यांची कायमस्वरूपी सोय होणार असून निर्माणाधीन कामांच्या गतीमध्ये रस्त्यामुळे वाढ होत आहे.